31 डिसेंबरला जर तुम्हाला स्टार्टरमध्ये काही असं चटपटीत मुलांच्या आवडीचं, मोठ्यांच्या आवडीचं, पोटभरीचं जर काही बनवायचं असेल, तर हा एक उत्तम मेनू आहे आणि सगळ्यांना आवडणार आहे. आज आपण इथे बनवून घेतोय शेजवान चायनीज नूडल्स कसे बनवायचे ही रेसिपी. नूडल्स घेतलेले बाजारामध्ये अगदी सहज मिळतात. फक्त नूडल्स हे हक्का नूडल्स जे असतं पॅक बन ते घ्यायचे. नंतर ना इथे पाणी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मीठ आणि 1 चमचा तेल घालायचं आहे आणि नंतर हे नूडल्स आपल्याला पाण्यामध्ये घालायचे. आता हे नूडल्स इथं पाण्यात घालताना अजिबात तोडायचे नाही, काही नाही. डायरेक्ट जसं पिशवीतून बाहेर तो पाऊच काढला की डायरेक्ट पाण्यात घालायचा. पाण्यामध्ये गेलं की ते ऑटोमॅटिक सुट्टे होतात. आता कधी-कधी काय होतं नूडल्स बनवताना खूप चिकट होतात किंवा तुटले जातात. आपण इथे मिस्टेक करतो ती शिजवण्याची. खूप वरपूल आपण इथे शिजून घेतो, तर तसं अजिबात करायचं नाही. एकदा नूडल्स मोकळे झाले आणि हाताने असे बोटाने तुटले की आपल्याला नूडल्स एखाद्या गाळणीतून वेळून घ्यायचे. म्हणजे पाणी जे आहे ते चांगलं निथळून घ्यायचं आणि त्याला लगेच वरती गार पाणी सोडायचं किंवा 2 चमचे तेल लावायचं. म्हणजे नूडल्स एकमेकांना चिटकत नाही, मोकळे सुटसुटीत होतात आणि असा त्याचा लगदा होत नाही किंवा हलवताना नूडल्स अजिबात तुटत नाही. तर ही स्टेप आपल्याला इथे आवर्जून वापरायची आहे, म्हणजे तुमचेसुद्धा नूडल्स तुटणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बनवताना अजिबात चिकट होणार नाही आहे. तर इथे झाली ही प्रोसेस. आपली नूडल्स शिजून कसे घ्यायचे, त्यानंतरनं ते मोकळे सुटसुटीत झाले पाहिजे म्हणून कोणती स्टेप वापरायची ती. भाज्या बघूया. इथे घेतलेले गाजर, शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, कोबी घेतलेली आहे, कांद्याची जी हिरवी पात असते ते घेतलेले, आलं आणि लसूण इथे बारीक चिरून घ्यायचं आणि भरपूर घालायचं यामध्ये. चांगलं असं 1-1 वाटी घालायची या पद्धतीने. भाज्यांचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकता. 2 मोठ्या पळ्या तेल घालायचे. जरासा तेल जास्त घालायचं म्हणजे काय होतं एकमेकांना नूडल्स अजिबात चिटकत नाही. सगळ्यात पहिले त्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं जे बारीक आपण चिरून घेतले ते घालायचे. अर्धा चमचा काळी मिरपूड आपल्याला इथे घालायची आहे. त्यानंतर कांदा घालायचा आहे. आता इथे आपल्याला भाज्या शिजवायच्या नाही आहे, तर फक्त तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे. त्यामुळे शक्यतो गॅस इथे मोठा ठेवा, बारीक ठेवू नका. बारीक गॅसवरती काय होतं भाज्या लगेच अशा नरम पडतात आणि पाणी सोडायला सुरुवात करतात. मोठा गॅस ठेवला की पाणी सोडत नाही, पण त्यातलं जे पाणी असतं ते लगेच असं उडलं जातं. सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या, व्यवस्थित हलवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 1 किंवा 1.5 चमचा जो आपला पोहे खायचा चमचा असतो तेवढा आपल्याला सोया सॉस घालायचा, 1 चमचा व्हिनेगर घालायचं आहे, 2 चमचे आपल्याला इथे शेजवान चटणी घालायची, 1 चमचा टोमॅटो चिली सॉस घालायचा आहे, 1 चमचा साखर घालायची म्हणजे जी चव असते ती मेंटेन राहते आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचं आहे. सगळ्यात शेवटी मी इथे कोबी आणि कांद्याची पात थोडीशी परत एकदा घालून घेतली म्हणजे खाताना चांगलं असं क्रंच लागलं पाहिजे. व्यवस्थित भाज्या हलवून घ्यायच्या आणि नंतर यामध्ये लगेच शेजवान नूडल्स घालायचे. नूडल्स घालताना जर तुम्हाला सगळे एकदम बनवायचे नसाल तर अगदी तुम्ही थोडे थोडे बनवू शकता. घातल्याच्या नंतरनं नूडल्स हलवण्यासाठी इथे उलटण्याचा, झाऱ्याचा वापर नाही करायचा, तर चिमट्याचा वापर करायचा आणि चिमट्याने नूडल्स खालीवर करायचे. म्हणजे काय होतं नूडल्स चिटकत नाही एकमेकांना, नूडल्स तुटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भाज्या आणि नूडल्स व्यवस्थित मिक्स होतात आणि त्यानंतरनं आपल्याला याला 2 मिनटं अशी वाफ देऊन घ्यायची. झालं, नूडल्स बनवून तयार झालेले. 31 डिसेंबरला जर तुम्हाला काहीतरी असं स्टार्टरमध्ये चटपटीत मुलांच्या आवडीचं झटपट बनवायचं असेल तर हा मेनू उत्तम आहे, सगळ्यांना आवडतो आहे आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हटलं तरी चालतं. आजकाल चायनीजचे सगळेच पदार्थ मुलांना आणि मोठ्या लोकांनासुद्धा आवडत असतात. एकदम साधी, सोपी आणि झटपट रेसिपी मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि 31 डिसेंबरला नक्कीच बनवून खा. परत एकदा आपण अशीच रेसिपी बघणार.